गिरणीतून अवैध वाळू उपसा जोरात. चाळीसगाव तालुक्यातील 162 पाणीपुरवठा योजना धोक्यात. चाळीसगाव प्रतिनिधी. गिरणा नदीपात्रातून रात्री अपरात्री होणाऱ्या बेसुमार अवैध वाळू उपसामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून तालुक्यातील शेकडो पाणीपुरवठा योजनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाळू उपशामुळे नदीची पाणी साठवण क्षमता संपत चालल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. बातमीतील प्रमुख मुद्दे. पाणी योजनांवर गदा. गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या 162 पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर वाळू उपशामुळे विपरीत परिणाम होत आहे. वाळूचा थर संपल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोल जात आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष. चाळीसगाव मालेगाव रस्ता आणि भडगाव परिसरातून दिवसाढवळ्या वाळूची अवैध वाहतूक सुरू असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. धरणसाठ्यात घट. गिरणा धरण यंदा 100% भरले होते, मात्र वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे साठा आता 47%वर आला आहे. अशात वाळू उपसा सुरूच राहिल्यास नदीपात्राचे वाळवंट होण्याची शक्यता आहे. आंदोलनाचा इशारा. अवैध वाळू उपसा तात्काळ बंद न झाल्यास जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.